असं म्हणतात की स्वामीचा बोलावा आल्याशिवाय कुणी अक्कलकोटला जाऊ शकत नाही. आणि मला वाटते स्वामींनी मला ह्या एका महिन्यात 2दा बोलवले. त्याच्यामुळे मी आज दुसऱ्यांदा मग काय बॅग वगैरे पॅक केली. तसं पण कंपनीला 15-16 दिवस सुट्ट्या होत्या. मग काय चला म्हणलं, मस्तपैकी आवरलं आणि निघालो अक्कलकोटला. बाकीचे पण येणार होते, जे की माझ्यासोबत अगोदर पण आले होते. त्यांना घेऊन जायचं होतं. तेवढ्यात प्रज्वल मला सोडायला आला चिंचोली चाफेकर चौकात आणि मला म्हणायचं आम्हाला पण घे तुझ्या ब्लॉकमध्ये. मग काय त्यांना पण घेतलं आणि मग आलो ह्याला चाफेकर चौकातून. ह्याला घेऊन आम्ही आलो चिंचवड स्टेशनला. चिंचवड स्टेशनला आलो. चिंचवड स्टेशनहून म्हणलं चला मेट्रोनं जावा. तसा पण टाईम आहे आमच्यापाशी, भरपूर वेळ होता सुनील भाईला यायला, कारण तरी ट्रॅफिकमध्ये अडकलते. मग काय आलो, लिफ्टनं वगैरे आलो मस्तपैकी. हे बघा, जायच्या टायमाला 10:30-11:45 वातावरण, थंडी तर फार वाजत होती. एकदम मस्तपैकी आम्ही दोघं तयार बियार होऊन आलो. त्याला म्हणलं जरा हाय कर, तू बी जरा दिसशील. मग काय तिकीट वगैरे काढलं आणि तिकीट वगैरे काढून आम्ही निघालो मेट्रोला. मेट्रोमध्ये आलो. ह्याला सापडला मुलींचा लिप बॉम्ब तिथं पडलेल्या सीटवर. मग हा घेतला. हा म्हणतो की माझ्या काय कामाचं नाही. मी म्हणलं दी साईडच्या काकांना. मग काय तेवढ्यात बघा ही मेट्रो संध्याकाळी 10:30-11:45 टायमाला. आता सध्या कुणीच नाही. पुढील स्टेशन नाशिक फाटा. कृपया चढताना सुरक्षित अंतर ठेवा. नाशिक फाट्याचे ब्रिज कोणी योगा म्हणत होता की ह्या ब्रिजवर नाव आहे आणि ह्या ब्रिजवर का नाही. मग ती सांगत त्याला तेवढं चला चला रील्स काढ. तिला म्हणलं अशी जादू काय करते का पोरं लगेच हा म्हणतात ना. कोण, मी तर नाही म्हणते बघा. त्या दिवशी मला माणसीबद्दल चर्चा चालूच होती. तेवढ्यात माणसे आली आणि माणसीला माहित नव्हतं की मी नवीन मोबाईल घेतलाय. मग ती जरा शॉक झाली. आणि रुद्राची झोप झाल्यामुळे रुद्रनं रात्रभर कोणाला झोपूच दिलं नाही. त्याच्यामुळं ही सगळेजण जागीच होतो आम्ही. मग काय 2:45च्या दरम्यान आम्ही पोहोचलो यवतमध्ये पोहोचलो. एवढी थंडी होती की तोंडातून गेली होती. मग म्हणलं चला एवढ्या थंडीचा चहा तरी प्यावा. आणि इथं प्याला आम्ही कुंदा चहा, की इथला फेमस चहा आहे कुंदा चहा. आम्ही दरवेळेस जाताना पितो. मग नंतर आम्ही थांबलो CNG टाकण्यासाठी. मग काय बघा, ही सगळ्या गाड्या लाईनमध्ये लागलेल्या आहेत आणि आम्ही पण लाईनमध्ये लागलो की आम्हाला वाटलं नंबर येईल, पण आम्हाला माहितीच नाही की CNG बंद झालं. त्याच्यामुळे आमचा बल्ल्या झाला इथं. चालू 6-6:30 वाजता. मग काय त्यामुळे एवढी लाईन लागली होती. बघल तेवढे लांबवर लाईन होती. CNG भरला आणि आम्ही निघालो पुन्हा सोलापूरच्या दिशेने. सोलापूरची सकाळ अशी. सुनील म्हणले दाखव ही सोलापूरमधला कचरा होईल सगळा. सोलापूर मानसीचं शांत बसा, लय भारी नाही तुला. आणि ही जे ह्याचं काय संबंध. तर हा व्लॉग जरा मोठा होत चाललाय, त्यामुळे भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जो चाललाय